नेहमीप्रमाणे जान्हवीने काडी लावलेली आहे, पण त्यामुळे टीम बी ही खूप अलर्ट झालेली आहे। चला तर बघूया तिकडे काय डिस्कशन आहे। तर इथे हे गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि अभिजित सांगतो की तुम्ही ज्या प्रकारे वैभवशी सगळं बोलत असतात, त्याला सगळं काही सांगत असतात, ते नका सांगू निकीबद्दल, कारण ॲट दी एंड ते निकीपर्यंत जाऊन पोहोचतं आणि त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी समजतात। तर डीपी सांगतो की मी ह्या गोष्टी त्यांना सांगत नाही, कारण मी ॲज अ फ्रेंड बोलतो, मी बाकीचा कोणताही विषय त्यांच्यासमोर काढत नाही। तर त्यानंतर जान्हवीने सांगितलेलं असतं अंकिताला की आपण आपल्या टीममधल्या लोकांना नॉमिनेट नाही केलं पाहिजे, म्हणजे जान्हवीने घनश्यामला केलेलं होतं, तर आपण आपल्याच टीममधल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं अरबाजने सांगितलेलं होतं, असं अंकिता सांगते। तर अंकिताचं म्हणणं आहे की ते विस्कटलेले आहेत हे दिसतंय आपल्याला, पण ते मुळाने पेरले गेलेले आहेत, म्हणजे त्यांचं मूळ हे टीम एच आहे, फक्त ते आपल्यासमोर विस्कटलेले असं दाखवत आहेत, पण मनातून ते एकमेकांसाठी इंटरकनेक्टेड आहेत। त्यावर अभिजित म्हणतो, हे बघ निकी जोडली गेली अरबाशी, अरबाज जोडला गेलाय जान्हवी आणि वैभवशी, तर त्यांच्यामुळेच यांच्यामध्ये एक इंटरकनेक्टेड नातं आहे आणि त्यामुळे सगळे एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात। त्यावरती अंकिता सांगते की हे बघा, अरबाज निकीच्या क्रॉस नाही जाणार, वैभव अरबाजच्या क्रॉस नाही जाणार, जान्हवी गेली तर निकी आणि घनश्यामचा विचार करणार नाही असं तिने स्वतःहून म्हणले। नॉमिनेट करताना ती एक वेळ अरबाज आणि वैभवचा विचार करेल, पण त्या दोघांचा नाही करणार, आणि वैभव हा अरबाजच्या क्रॉस कधीच नाही जाणार। वैभवने आत्ता निकीला नॉमिनेट करून फक्त दाखवलं की मी स्वतःचा स्टँड घेऊन निकीच्या विरोधात उभा राहू शकतो, पण ऍक्च्युली ते तसं नाहीये। त्यामुळे टीम बी चांगलीच अलर्ट झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर या सगळ्या गोष्टी आपण शेअर नाही करायच्यात असा यांचा डिसिजन ठरलेला आहे। पहिल्यांदा जान्हवीने टाकलेल्या काडीमुळे टीम बी अलर्ट झाली आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।